नमस्कार. नागपुरियन फूड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गवाराची सुकी भाजी आपण आज बनवत आहोत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवू शकतो आणि चवीला तर एकदम छान लागते. आणि यामध्ये लागणारे जे साहित्य ते घरामध्ये सहज मिळून जाते असं साहित्य आपण वापरलेलं आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. भाजीसाठी गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेंगा मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. यानंतर भाजीला लागणारे साहित्य बघूया. 1 कांदा, 2 टमाटर, कोथिंबीर, 8 ते 10 मिरच्या, लसूण, अर्धा वाटी खोबरा किस, अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. यामध्ये मिरची आणि शेंगदाणे भाजून घेऊया आणि कांदा टमाटर बारीक कापून घेऊया. शेंगा मिक्सर मधून वाटून घेऊया. यामध्ये लसूण, जिरं, मिरच्या, शेंगदाणे आणि खोबरा किस टाकायचा. तुम्ही बघू शकता आपण हे सर्व वाटून घेतलेलं आहे. थोडं जाडसर वाटलेलं आहे. कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल तापलं की फोडणी घालूया. अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं, बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर तांबूस झाला की आपल्याला त्यामध्ये सुखे मसाले टाकायचे आहेत. अर्धा चम्मच धनी पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा खडा मसाला आणि 1 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला शिजला की त्यामध्ये बारीक कापलेले टमाटर टाकायचे. ते थोडे मऊ झाले की त्यामध्ये गवाराच्या शेंगा ज्या वाटून घेतलेल्या आहेत त्या टाकून मिक्स करून साधारणतः 5 ते 7 मिनिटं मीडियम आचेवरती परतून घेऊया. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचे आहे आणि गरम टाकायचे आहे. शिजण्यासाठी पाणी जास्त पाहिजे म्हणून आपण पातळच केलेलं आहे. यामध्ये 1 चमचा मीठ टाकून मिक्स करून घेऊया. दहा ते 15 मिनिट झाकून शिजवायचे आहे. मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं. बघू शकता भाजी तयार झालेली आहे. छान कलर आलेला आहे. जशी गाढी भाजी आपल्याला पाहिजे होती तशी झालेली आहे.
आता त्यामध्ये कोथिंबीर टाकूया. सर्व एकजीव करून घेऊया. भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर ही भाजी खाऊ शकता. तर ही भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.